तर शेअर मार्केटमध्ये शेअरचे किती प्रकार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यातला पहिला आहे इक्विटी शेअर्स. यालाच सामान्य शेअर किंवा ऑर्डिनरी शेअर्स असे म्हणतात. हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी असतात. जर यामध्ये कंपनीचा नफा मिळाल्यास डिव्हिडंड दिला जातो, पण हमी नाही. तसेच कंपनी बंद झाल्यास मालमत्तेत शेवटचा वाटा मिळतोच आणि त्याचबरोबर वोटिंग राईट्स असतात. तर वोटिंग राईट्स म्हणजे काय तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. यामध्ये दुसरा आहे तो प्रेफरन्स शेअर. यामध्ये कंपनी नफा वितरित करताना प्राधान्य दिले जाते, म्हणजे डिव्हिडंडचे प्राधान्य. कंपनी बंद झाली तर इक्विटी शेअर्सपेक्षा आधी पैसे गुंतवणूकदारांना मिळतात. यामध्ये वोटिंग हक्क मात्र नसतो, तर काही अपवाद वगळता. यामध्ये प्रेफरन्स शेअरचे अनेक प्रकार आहेत, ते आपण गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. एवढे ते फायदेमंद नाही आहेत. आणि तिसरा म्हणजे यामध्ये विशेष शेअर्स पण येतात. त्यामध्ये पहिला आहे बोनस शेअर्स, दुसरा आहे राईट्स शेअर्स, तिसरा आहे स्वीट इक्विटी शेअर्स आणि चौथा आहे ESOP म्हणजेच एम्प्लॉय स्टॉक ऑप्शन प्लॅन. तर अनेक या प्रकारचे आपल्याला शेअर्स बघायला भेटतील. तर इम्पॉर्टंट जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे येणारा व्हिडिओ. यामध्ये आपण ETF म्हणजे काय आणि इंडेक्स म्हणजे काय बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.